अहो तुम्हाला खरी गोष्ट माहिती आहे का, इथल्या गावकऱ्याने ना फुकटाच जागा दिल्यात, दान केलेत अक्षरशः। आज तुम्ही रस्त्याची अवस्था बघाल, हे ब्लॉक्स जे लावलेत ना ते असं वाटतं हाताने आणून कुणीतरी ठेवले। त्यांचे कार्यकर्त्यांची दोघांची आपसामध्ये हमरातुमरी, बॅनरबाजी आणि त्यांचे रोजचे राडे। अरे हा ब्रिज उद्घाटन होत असताना मॅडम पुढे अक्षरशः खडी पाडायची बाकी होती। 40 करोड हे हास्यास्पद गोष्ट आहे मॅडम। तुम्ही जर बघाल इकडनं तर वरती मोठ्या गाड्या जाऊ नये म्हणून हे बॅरिगेड्स लावलेले आहेत। तुम्ही गेलात तर सगळा एकदम म्हणतात ना भंगारखाना करून ठेवलाय त्यांनी। कसली शरसना, कसले गटारे, कसले नाले, कसले रस्ते। तुम्ही लोकवस्ती बघायला जा, तुम्हाला काय नाही सगळं अख्खं लोड बेरिंग दिसणार। विरार काय करता तो, इथले नगरसेवक साले कुठे दिसत पण नाही, कुठेच दिसत नाही। लोक विचारतात त्यांना कुठे गेले, आहेत की वारले ते पण समजत नाही। या भाषेतच बोलायची वेळ आली आहे। येस ते कसं माहितीये का, श्रेय घेताना सगळे पुढे होते, आम्ही केलं। आणि आता जेव्हा लोक शिवे घालायला लागली ना, हे ब्रिजचं काम हे लोकांच्या निदर्शनास यायला लागलं ना, नाही आम्ही कुठे केलं, त्यांनी केलं। भाषा बदलली प्रत्येकाची। कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतःच्या मर्जीनेच ब्रिजचं बांधकाम करत होता। हे इलेक्शनच्या आधी येऊन इथे 10 वेळा फेऱ्या मारायचे, रील्स बनवायचे, आमच्या परीने आम्ही हे करून घेतोय असं हे दाखवायचं लोकांना। पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं। आणि नंतरही सुद्धा तो ब्रिजचा जो कालावधी होता किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच्या मनमर्जीने बनवलं तेव्हाच त्याचं काम पूर्ण झालं, लक्षात घ्या। बाकी कुणाचं ना श्रेय आहे ना कुणाचं योगदान आहे याला। नमस्कार, आता आपण बहुचर्चित विरार पश्चिमेला उभे आहोत, नारंगी क्रिक ब्रिजच्या इथे। नारंगीचा जो ब्रिज आहे ह्याची बहुचर्चा यासाठी झाली आहे कारण काहीच महिन्यांपूर्वी त्याचं उद्घाटन झालं, परंतु या उद्घाटनामध्ये भरपूर राडा आणि भरपूर श्रेयवाद पाहायला मिळाला। बीजेपी असू दे, बहुजन विकास आघाडी असू दे, या ठिकाणी दोन्ही पक्षांचे बॅनर लागले होते। बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे इथे बॅनर लागले होते आभाराचे। तर जे भाजपचे आमदार आहेत, राजन नाईक असू दे, स्नेहा दुबे असू दे, त्यांचे कार्यकर्ता असू दे, गणेश नाईक असू दे, त्यांनी देखील या ठिकाणी जे आहेत ते श्रेयवादाचे बॅनर या ठिकाणी लावले होते। परंतु या सगळ्या मुद्द्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा ब्रिजची यासाठी होऊ लागली कारण 12 वर्ष आणि 40 कोटी इतका मोठा जो आहे तो आपण म्हणतो निधी, 16 कोटीहून 40 कोटी झाल्यानंतर पण नागरिकांना काय मिळालंय? पहिल्या पावसात या ब्रिजची जी आहे ती पोलखोल झाली आहे। पहिल्या पावसात एक मोठा खड्डा पडतो, हा खड्डा तर विझवण्यात आलेला आहे प्रशासनाकडून, परंतु कुठेतरी आपल्या चुकांवर जे आहे ते ढाकण टाकल्याचं प्रशासन करत आहे। आज आपण इथे जाणून घेऊया शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी विवेक पवारजी यांच्याकडून, कारण एक विरोधक म्हणून आज त्यांचं काय म्हणणं आहे। भाजप असू दे किंवा बहुजन विकास आघाडी, आज कशा प्रकारे श्रेयवादासाठी भाजप ज्या प्रकारे गणेश नाईकांना इथे घेऊन येतं आणि ते उद्घाटन केलं जातं, त्यावेळेस बहुजन विकास आघाडीचे महापौर म्हणतात की ब्रिज जे आहे ते अर्धवट आहे, याचं घाई गडबड करू नये, श्रेयवादासाठी हे उद्घाटन करू नका। पण त्या अखेरीस देखील जे आहे ते आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर देखील या ब्रिजचं उद्घाटन होतं। सर, सर्वप्रथम माझा हाच प्रश्न तुम्हाला आहे की जेव्हा महापौर म्हणतायत की ब्रिज जे आहे ते अर्धवट परिस्थितीत आहेत, तरी पण काय उद्घाटन केलं गेलं? नाही, महापौर काही म्हणू द्यात, मुळात 12 वर्षापूर्वीच्या ब्रिजची प्रस्तावना आली होती। 12 वर्षापासून आम्ही हा ब्रिज करू आणि मग ते करत असताना ती जागा अक्वायर कशी करायची ह्याचा विचार केला जात होता। जागा मिळत नाहीये, तिथला स्थानिक शेतकरी किंवा तिथला गावकरी जागा देत नाही, हा यांचा विचार होता। अहो तुम्हाला खरी गोष्ट माहिती आहे का, इथल्या गावकऱ्याने ना फुकटाच जागा दिल्यात, दान केलेत अक्षरशः। आज तुम्ही रस्त्याची अवस्था बघाल, हे ब्लॉक्स जे लावलेत ना ते असं वाटतं हाताने आणून कुणीतरी ठेवलेत। आधी 16 कोटीचा यांना निधी, 16 करोडचा निधी मंजूर होतो, त्याच्यानंतर यांचं जातं 30-32 करोड मध्ये। ते ब्रिजचं पूर्ण उद्घाटन होईपर्यंत ते 40 करोड पर्यंत पोहोचलं। 40 करोड कशाला लागतात? महापौर म्हणतात आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आमच्या पद्धतीने सहकार्य केलं। अरे काय सहकार्य केलं, कसं केलं? बीजेपी वाले म्हणतात आम्ही आमच्या पद्धतीने निधी आणला। अहो ज्यावेळेस याचं ओपनिंग करत होते, त्यांचे कार्यकर्त्यांची दोघांची आपसामध्ये हमरातुमरी, बॅनरबाजी आणि त्यांचे रोजचे राडे। अरे हा ब्रिज उद्घाटन होत असताना मॅडम पुढे अक्षरशः खडी पाडायची बाकी होती। ही अशी परिस्थिती असताना पुलाचं उद्घाटन केलं। आज संपूर्ण ह्या रस्त्यावरती खडी वरती आले, तो रस्ता सगळा खुल्लाय। हे कशामुळे? मग कॉन्ट्रॅक्टरला यांनी मदत केली की कॉन्ट्रॅक्टरनी यांना मदत केली? नक्की कुणाचे खिसे भरले गेले? 40 करोड हे हास्यास्पद गोष्ट आहे मॅडम। तुम्ही जर बघाल इकडनं तर वरती मोठ्या गाड्या जाऊ नये म्हणून हे बॅरिगेड्स लावलेले आहेत। अरे ते शोभेसाठी तुम्ही दोन्ही बाजूला पण लावू शकता। 40 करोड खर्च केलेत ना लोकांसाठी। आता या 3 महिन्यामध्ये 2दा ते 3दा ह्या पॅचवर्कचं काम केलं त्यांनी। आतल्या छोटे मोठे खड्डे बुजवा, हे बुजवा। अरे खड्डे निघतात कसे तुमचे? आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला का नाही जाब विचारू शकत? का? कारण सत्ताधारी आणि विरोधक दोघांचे किसे भरलेले आहेत मॅडम। लक्षात ठेवा ना, काय पडलेले नाहीये यांना। एकच पर्याय, आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांना धरून इथं बुचकळून मारण्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा।
लोकांचे पैसे घेतात, त्यांना काही फरक पडलेले नाही. आज विचार करा ना, सगळं एकमेकांशी बोलतात, कॉन्ट्रॅक्टरचा कोणी विषयच काढत नाही का? आता हा ब्रिज झाल्यानंतर ब्रिजच्या आजूबाजूची गोष्ट आहे. ईस्टला तुम्ही आता उतराल खाली, त्याच्या बाजूचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड आपण ज्याला म्हणतो, सर्व्हिस रोड असेच चिखलामध्ये गड्ड्यामध्ये पडलेत. अरे लोक राहतात तिकडे, चांगली वस्ती आहे, स्थानिक गाव आहे, नारंगी गाव आहे, साईनाथ नगर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा कोणी विचारच करत नाहीये. तर कुठेतरी असं म्हणतात की जेव्हा आपण पूर्वेला जातो आपल्याला असं वाटतं की आपण वेगळ्याच कोणत्या तरी शहरात आलेलो आहेत. कारण पश्चिमेला जर बघितलं सर्व्हिस रोड जे आहेत ते दोन्ही बाजूच्यांनी चालू केलेले आहेत. मग पूर्वेकडे सतत दुर्लक्ष का केलं जातो? तिकडे तर यांचेच नगरसेवक आहेत सत्ताधाऱ्यांचे, आणि इकडे बीजेपीचे नगरसेवक आहेत ह्या बाजूला. मग दोन्ही नगरसेवक म्हणून करतायत का आपल्या परिसरामध्ये? नाही मॅडम, कसं माहितीये का, यांनी शहर रचनेच्या नावाखाली सगळा भोंगळ कारभार ठेवला इतक्या वर्षाचा. शहर रचनाच नाही मुळात. तुम्ही जर पूर्वेला गेलात तर सगळा एकदम म्हणतात ना भंगारखाना करून ठेवलाय त्यांनी. कसली शहर रचना, कसले गटारे, कसले नाले, कसले रस्ते. तुम्ही लोकवस्ती बघायला जा, तुम्हाला काही नाही, सगळं अख्खं लोड बेरिंग दिसणार विरारला. याला जबाबदार इथलेच हे नेते आहेत राजकीय. मग ते आताचे सत्ताधारी असू दे किंवा आधीचे असू देत. आज भारतीय जनता पार्टीचे आमदार काय करतात? तो इथले नगरसेवक साले कुठे दिसत पण नाही, कुठेच दिसत नाही. लोक विचारतात त्यांना कुठे गेले, आहेत की वारले ते पण समजत नाही. या भाषेतच बोलायची वेळ आली आहे. बरं सर, ह्या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता जे खड्डे पडले होते या लोकांनी विजवायला सुरुवात केली, तर आता यांचं म्हणणं आहे की खड्डे तर आहेत पण आम्ही विजवतोय. पण इतक्या महिन्यातच खड्डे पडतातच कसे? हा जो यांना प्रश्न विचारलाय लोक इग्नोर करतायत. नाही, खड्डे बुजवण्याची वेळच यायला नको ना. तुम्ही 40 करोड कशासाठी खर्च केलं ते तुम्ही सांगा. 40 करोड मध्ये हे ब्लॉक्स असेच ओपन ठेवायचे असतील, असेच खड्डे पडणार असतील, मग तुम्ही नक्की 40 करोडचा खर्च केलाय की 40 लाख खर्च केलेत ते तुम्ही जनतेला सांगा. आणि जनतेने हळूहळू आवाज उचलायला पाहिजे या सगळ्याच्या विरोधामध्ये. कुठेतरी सगळे पैसे श्रेयवादासाठीच खर्च झाले. नक्की 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 श्रेयवादाचा प्रश्नच नाही. हे पैसे स्वतःच्या खिशात गेलेत. मग इथले स्थानिक आमदार असू दे किंवा इथले महानगरपालिकेमध्ये बसलेले असलेले सत्ताधारी असू देत, या सगळ्यांच्या खिशात गेलेत. हे मिळून वाटतात मॅडम, लक्षात घ्या. हे फक्त दाखवायला लोकांच्या विरोधात असतात, हे सगळं मिळून करतात. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी केली होती, त्याच्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी होते रवी भूषण. त्यांचं म्हणणं होतं की भाजप आल्यापासून गुंडागर्दी पाहायला मिळते, म्हणजे सततचे वाद, जनहिताच्या गोष्टी करायच्या नाही, सतत सभात्याग करायची. मग त्यावर काय तुम्ही सांगाल? नाही, महानगरपालिकेत याच्यापूर्वी सगळी सुव्यवस्था होती. पण काँग्रेसचे नेते जरी तसं म्हणत असतील तरी माझ्या मते ते एका अर्थाने बरोबर पण आहे. लोकांनी आवाज उचलायला पाहिजे. मग ते विरोधक असू दे, ते भले स्टंट करत असतील म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण आतापर्यंत कसं होतं, एकतर्फी कारभार होता. त्यांच्या विरोधात म्हणजे जे आताचे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात प्रश्न उचलणारे कोणीच नव्हते. आताचे सत्ताधारी, आता जे विरोधक आहेत ते आवाज उचलतायत. त्यांची आवाज उचलण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण किमान उचलतायत. पण त्यांनी फक्त तेवढाच आवाज आणि स्टंट उचलू नये, त्याच्यावरती लोकांसाठी प्रत्यक्ष हक्कासाठी त्यांनी मैदानात उतरायला हवं. जसं की रस्ते श्रेयवादासाठी तुम्ही आलात ना पुढे, बीजेपीचे झेंडे, बीजेपीचे बॅनर, आमचा पालकमंत्री येणार आहे त्याच्या हस्ते होणार आहे, कोणी म्हणतो आमचे आमदार आहेत त्यांनी आम्हाला हे निधी आणून दिलं, महापौर म्हणतात आम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य केलं. अरे मग आता कुठे आहात तुम्ही जनतेसाठी? आज संपूर्ण विरार पश्चिम पाण्याखाली गेला, तेव्हा कुठे होते हे मंडळी सगळी? सगळे म्हणतात आम्ही फील्डवर कामच करत होतो, त्याच्यामध्ये सभेमध्ये एकमेकांचे आभार. मॅडम, यांच्याकडे साधा कॉमन सेन्स नाही. 3 दिवस आपलं विरार पश्चिम वसई सगळं पाण्याखाली गेलं. कनेक्टिव्हिटी ब्रेक होऊ नये म्हणून हे ज्या टेलिकॉम कंपनीज आहेत त्यांना बॅकअप देण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्या इतपत त्यांची बुद्धिमत्ता नाहीये. किमान त्यांचे विद्युत पुरवठा खंडित झाला म्हणून नेटवर्क नव्हतं अख्ख्या वसई विरारमध्ये. सभेमध्ये सगळ्या नगरसेवकांनी, महापौरांनी एकमेकांचे आभार मानले. आभार, फार चांगलं काम केलंय ना सगळ्यांनी. आभार मानले म्हणजे फील्डवर उतरले, रील्स बनवल्या, एकदम जबरदस्त काम केलं. अरे लोकांच्या घरोदारी पाणी घुसलंय, लोकांचं किती नुकसान झाले. तुमच्या 15-20 हजाराच्या नुकसान भरपाई देऊन त्यांचं नुकसान भागणार नाहीये. आता कोट्यवधी मंजूर झालेले आहेत, सरकारचे अभिनंदन करतायत सगळे. कोट्यवधीसाठी विशेष पॅकेज मिळावा, अमुक मिळावा, फक्त एवढंच की स्वतःच्या घशात आणि खिशात घालू नये, हीच आमची विनंती आहे. लोकांना तुम्हाला वाटतं ते मिळेपर्यंत लोक दुसरा पावसाळा येईल, लक्षात ठेवा. मागच्या वेळेला पण तसंच झालं. मिळेपर्यंत 8-9 महिने जातात. काय एवढा तुम्ही कालावधी घेताय? मुळात तुम्हाला सांगतो, नुकसान भरपाईचे फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसात तुम्ही लोकांना सांगते झालं आमचं, आता आम्ही घेऊ शकत नाही. हे काय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात का? तुमचे प्रशासकीय अधिकारी लोकांपर्यंत त्यांचे अर्ज घेण्यासाठी घरोघरी पोहोचले का? याचा काहीच पाठपुरावा गेलेला नाही. इकडचे प्रत्येक ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत किंवा आयुक्त आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा होता की खरंच नुकसान भरपाईची जी लोकांशी आपण मागणी मान्य करतोय तर ते लोकांपर्यंत ती सुविधा आपण पोहोचवतोय का, याची काळजी घ्यायला हवी.
सर ब्रिजच्या बाबतीत विचारेन, इथे ओव्हर स्पीडिंगसाठी कोणतेही मेजर्स नाही आहेत. आज इथे स्पीड ब्रेकर असायला पाहिजे होते किंवा काहीतरी स्पीड कंट्रोल करायला. आपण आता इथे उभे आहोत, 10 मिनिटात जवळपास 10-12 गाड्या आहेत जे इतक्या स्पीडमध्ये इथून गेलेल्या आहेत. भस्कन एखादी गाडी उतरली, तिथे टर्निंगला आपटली आणि हा मुद्दा आम्ही आधी पण उचललेला. त्याच्यावर म्हणजे एकदा जेव्हा उद्घाटन झालं त्याच्यानंतर ब्रिजमध्ये तसं काही कामच केलेलं नाही. मॅडम, ब्रिज फक्त नाममात्र उभा केलेला आहे. ब्रिज खाली उतरल्यानंतर इथे साधा सर्कल नाहीये, कुठच्या गाड्या कुठेही ये जा करतायत. हे असे खड्डे सगळे निघालेत. म्हणजे ह्यांना काय बोलण्यात काय नाही. हे 2 वर्षामध्ये कोलॅप्स होईल, लक्षात घ्या. हे कोसळेल अक्षरशः. हे 40 करोड आहेत ना, तुम्हाला दिसतील रस्त्यावरती असे, आणि तेव्हा बोंब मारणार लोक. आज सत्ताधाऱ्यांचेच नेते त्यांच्या विरोधात बोलायला लागले त्या ब्रिजसाठी. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे. येस, ते कसं माहितीये का, श्रेय घेताना सगळे पुढे होते. आम्ही केलं. आणि आता जेव्हा लोक शिवे घालायला लागली ना, ब्रिजचं काम हे लोकांच्या निदर्शनास यायला लागलं ना, नाही आम्ही कुठे केलं, त्यांनी केलं. भाषा बदलली प्रत्येकाची. हे आम्ही केलं म्हणताना आम्ही नाहीच केलं इथपर्यंत आले आता ते. सर शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. जेव्हा आमदार राजन नाईक निवडून आले, स्नेहा दुबे निवडून आल्या, राजन नाईक यांनी इथे बरेचदा म्हणजे पाहणी केली आणि त्यांनी फोन लावले कॉन्ट्रॅक्टरला की काम करा. जेव्हा सगळं झालं स्टेजवर त्यांनी म्हणाले की मी बरेच प्रयत्न केले, ब्रिज होईल असं, परंतु 1.25 वर्षात काही ब्रिजचं काम लवकर होताना दिसलं नाही. तेच जेव्हा इथे बहुजन विकास आघाडी निवडून आली, ते म्हणतात की 6 महिन्यात आम्ही ब्रिज करून दाखवलं किंवा फास्ट काम केलं. मग नेमका जनतेने ऐकायचं तरी कोणाचं? नाही, काही असं काही नव्हतं मुळात. तो कॉन्ट्रॅक्टर आहे, तो स्वतःच्या मर्जीनेच ब्रिजचं बांधकाम करत होता. हे इलेक्शनच्या आधी येऊन इथे 10 वेळा फेऱ्या मारायचे, रील्स बनवायचे, आमच्या परीने आम्ही हे करून घेतोय असं हे दाखवायचं लोकांना. पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. आणि नंतरही सुद्धा तो ब्रिजचा जो कालावधी होता किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच्या मनमर्जीने बनवलं, तेव्हाच त्याचं काम पूर्ण झालं, लक्षात घ्या. बाकी कुणाचं ना श्रेय आहे ना कुणाचं योगदान आहे याला. मग आता नेमकं आता जे सगळं प्रकार सुरू आहेत, शिवसेना याच्या विरोधात उभी राहू शकते एका काळानंतर? शिवसेना आम्ही आक्रमकतेने उभे राहणार आहोत. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आताच तुमच्या माध्यमातून सांगतो, या ब्रिजचे खड्डे आणि ब्रिजची सुव्यवस्था योग्यरित्या राखा, नाहीतर आम्ही तुम्हाला धरून इथे आणू आणि खड्ड्यात बसवू. याला तुम्ही धमकी समजा किंवा प्रेमपत्र समजा, पण हे शिवसेनेचं आव्हान असेल. परंतु आता पावसाळा चालू तर कदाचित कारण मिळतील की आता काम होणार नाही. अरे पावसाळे चालू असले मग काय झालं? पावसाने किती मोठा गॅप दिलाय. पाऊस आहे का? लोकांचे जीव हातपाय तुटण्यापेक्षा तुम्ही त्यात छोटं मोठं काम केलेलं काय वाईट आहे? पावसाचं काय निमित्त देत आहे की बाबा आता परत गणपती येतील, मग गणपतीला परत पॅचवर्क मारायचे आहे? अरे तुम्हाला लोकांच्या आरोग्यासाठी किंवा लोकांच्या हितासाठी ते करायचंच आहे. आता सर मागच्या वर्षी जे ते बहुजन विकास आघाडीने एक मोठा मोर्चा काढला होता म्हणजे आमदारांच्या विरोधात की निधी आणले पण खड्ड्यांचे रस्ते. आज खड्ड्यांची परिस्थिती इतकी भयंकर आहे. महानगरपालिका बहुजन विकास आघाडीच्या हातात आहे, काय सांगा? नाही, महानगरपालिका याच्यापूर्वी ही तशीच होती, डगमगतच होती. आणि आता सुद्धा पॅचवर्कसाठी आम्ही पैसे थोडे ठेवलेत, शिल्लक ठेवलेत, असं त्यांचं मत आहे की गणपतीला करून. अरे लोकांचा जीव जाण्याची वाट बघणार आहात का तुम्ही? जिथे खरंच आवश्यकता आहे तिथं तुम्ही करा कामं. काय गरज आहे? तुम्ही ते टेंडर वाचवायची काही गरज नाही, ते आम्हाला माहिती आहे तुमच्याच लोकांना मिळणार आहेत. पण जी छोटी मोठी कामं आहेत तिथं करून घ्या. खड्ड्यांमध्ये लोकांचा जीव जात आहेत, हातपाय तुटतायत, त्याची काळजी कोण घेणार? आमचं ह्या सगळ्यांना सोडून द्या. दोन्ही सत्ताधारी गेले उडत. ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ना, त्यांना आम्ही धरून चोपू इथं, जर नाही त्यांनी व्यवस्था केली तर. नक्कीच सर, धन्यवाद. जसं की आपण पाहिलं इथे म्हणजे ही जी परिस्थिती तुम्ही बघताय, पेवर ब्लॉक पूर्ण निघालेले आहेत. या ठिकाणी जे रस्त्यावर तुम्ही खडी जर बघाल तर खडी आता अक्षरशः रस्त्याची बाहेर यायला लागली आहे. म्हणजे 40 कोटी, जवळपास 16 कोटीपासून हा सगळा कारभार सुरू होतो, 40 कोटींवर जातो. कदाचित वर्ष वाढली, महागाई वाढली, मटेरियल कॉस्ट वाढला, आपण सगळं समजू शकतो. परंतु जेव्हा जनतेचे 40 कोटी तुम्ही घेता, तुम्ही जनतेला हे देताय आणि आपण असं म्हणतोय की मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या काही कालावधीमध्ये वसई विरारला 4थी मुंबई म्हणून बघायचंय. तर 4थी मुंबई मध्ये कुठेतरी आपण इतक्या मोठ्या अडवणुकीमध्ये आहोत. आपली पालिका जी आहे ते अजून A ग्रेडवर येऊ शकलेली नाहीये. आपण अद्यापही पालिकेकडून ही अपेक्षा करतोय, बेसिक अपेक्षा, की इथे पाणी भरू नये, लोकांची 3-3 दिवस लाईट जाऊ नये. ही बेसिक अपेक्षा अजूनपर्यंत पालिका पूर्ण करू शकत नाहीये. रस्त्यांवरचे खड्डे भरू शकत नाहीये. मग नारंगी सारखा ब्रिज जो की लोकांना एक स्वप्न म्हणून दाखवला होता, लोकांना तो देण्यात आला, परंतु खरंच ते उपकार म्हणून देण्यात आलेला आहे की खरंच ते लोकांच्या सुखसोयीसाठी आहे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. जे काही प्रकार होतात त्यावेळेला आता शिवसेना उभाटा गटाचं हे थेट म्हणणं आहे की कॉन्ट्रॅक्टरला आता त्या खड्ड्यात आणून बसवू, जर ब्रिजची लवकर व्यवस्था केली नाही तर आणि सुस पद्धतीने हा ब्रिज बनवला नाही तर. पाहण्यासारखं असेल विरोधक आता या संपूर्ण मुद्द्यावरती किती आक्रमक होतात. धन्यवाद.